नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, जे स्वामी सेवेत नवीन आलेले आहेत किंवा ज्यांना स्वामींची सेवा करायची आहे, नित्य सेवा करायची आहे, पण अजून सुद्धा माहिती नाहीये. खूप जण ताई दादा असे आहेत की स्वामी समर्थ महाराजांची सेवा तर करायची आहे, पण नित्य सेवा म्हणजे काय किंवा नित्य सेवा कशी करावी, स्वामींच्या सेवेत कसं यावं, हा खूप जणांचा प्रश्न असतो. तर नित्य सेवा म्हणजे काय, ती कशी करावी, नियम अटी काय असणार आहेत, तर त्याबद्दल इन डिटेल माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. स्वामींची नित्य सेवा म्हणजेच 11 माळी जप आणि स्वामी चरित्र सारामृत हे जेव्हा आपल्याकडून पठण होतं रोज, नित्य सेवा म्हणजेच नित्य नियमाने करायची सेवा. बघा, तर रोज आपल्याला 11 माळी जप करायचे असतात. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृत सुद्धा आपल्याला रोज पठण करायचं असतं. आता बघा, जे दिंडोरी प्रणीतचं स्वामी चरित्र सारामृत आहे तर प्रत्येकालाच भेटेल असं नाही, कारण प्रत्येकाच्या हित केंद्र नाहीये किंवा अगदीच की काय कायला शक्य होत नाही घेणं. तर अशा वेळेस तुम्हाला काय करता येईल, किंवा अगदीच तुमच्याकडे ग्रंथ नाहीये तर अशा वेळेस सेवा कशी करावी, तर अगदीच बघा, मी तुम्हाला सांगते की श्री गुरुपीठ ऍप आहे, तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यामध्ये सर्व काही नित्य सेवा दिलेले आहेत किंवा स्वामी चरित्र सारामृत सुद्धा दिलेलं आहे. त्याचबरोबर बघा, त्यामध्ये तुम्ही जप सुद्धा करू शकता. जर तुमच्याकडे जपमाळ नसेल तर त्यामध्ये तुम्ही जप सुद्धा करू शकता. म्हणजेच बघा, नसता टच करायचं आहे. टच केल्यानंतर एक बघा, श्री स्वामी समर्थ टच करावं, म्हणजे असे काउंट वाढत जातात आपण जेवढे जप करल तसं. तर मग ह्यानी सुद्धा तुम्ही नक्कीच आवर्जून स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करू शकता किंवा अगदीच नाम जप सुद्धा करू शकता. असं काहीच नाहीये की स्वामी महाराजांसमोरच बसून नित्य सेवा करावी. अगदीच बघा, ज्यांना खरं शक्य होतं तर त्यांनी रोज अगदीच तुम्ही 12 ते 12:30 सोडून दिवसभरात कधी सुद्धा नित्य सेवा ही करू शकता. अगदी सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता. मग खूप जण वर्किंग आहेत, त्यामुळे अगदीच की सकाळी करणं शक्य होत नाही, मग तुम्ही संध्याकाळी सुद्धा अगदी झोपायच्या टायमिंग पर्यंत सुद्धा ही नित्य सेवा करू शकता. तर ही नित्य सेवा करायची कशी, अगदीच की बघा, खूप जणांच्या घरी स्वामी महाराजांचा फोटो, मूर्ती, अगदी छोटासा फोटो जरी स्वामी महाराजांचा आपल्या घरात असेल तरी सुद्धा काहीच हरकत नाही. मोठी मूर्ती असावी असं काहीही नाही, किंवा अगदीच की अगदी छोटासा फोटो जरी असेल तरी तुम्ही स्वामी महाराजांसमोर बसून सुद्धा ही सेवा करू शकता. किंवा बघा, अगदीच की स्वामी चरित्र सारामृताचं कसं पारायण करावं, तर बघा, यामध्ये स्वामी चरित्र सारामृत जे मोठा ग्रंथ आहे तर तेच आपल्या गुरुमाऊलींनी छोटा प्रकाशित केलेला आहे. म्हणजेच हा 21 अध्यायाचा आहे. मग खूप जणांची इच्छा असते की आम्हाला 108 पारायण करायचे आहेत, तर मोठा ग्रंथ आहे तर सर्वांनाच बघा, मोठ्या ग्रंथाचं 108 पारायण तेवढं वाचाय सुद्धा वेळ लागतो. पण जेव्हा आपण स्वामी चरित्र सारामृत हा छोटा ग्रंथ आहे तर त्याचं जर आपण बघा रोज नित्य नियमाने किंवा रोज जरी एक पारायण केलं तरी सुद्धा 1 तासामध्ये ह्या पारायणाला खूप झाला वेळ असा. कितीतरी जण असे आहेत की बघा, एका दिवसाला एक पारायण करतात. त्याचबरोबर बघा, नित्य सेवा कशी करावी, तर आपल्याला काय करायचं आहे की रोज 3-3 अध्याय पठण करायचे आहेत. बघा, 21 अध्याय ह्यामध्ये दिलेले आहेत, तर रोज 3-3, म्हणजेच अगदीच तुम्ही कोणत्याही दिवशी तुमच्या मनात आलं की नाही मला ह्या दिवसापासून स्वामींची सेवा चालू करायची आहे, तुम्ही त्याच दिवसापासून लगेच स्वामींच्या सेवेला सुरुवात करू शकता. असं काहीच नाही की कोणता शुभ दिवस बघावा किंवा अगदीच गुरुवारच यायची वाट बघावी, असं काहीही नाही. तुम्हाला आज जरी शक्य झालं की नाही मला आज सेवा करायचीच आहे तर तुम्ही आजच्या दिवसापासून सुद्धा या सेवेला सुरुवात करू शकता. तर बघा, 21 अध्याय दिलेले आहेत. रोज क्रमशः 3-3 अध्याय जरी पठण केले तरी सुद्धा आपल्याला 7 दिवसामध्ये एक पारायण हे होत असतं. बघा, नित्य सेवा म्हणजे रोज क्रमशः आपल्याला 3-3 अध्याय पठण करायचे असतात. म्हणजे आज 3 केले, 1, 2, 3, उद्याच्याला 4, 5, 6 असे अध्याय पठण करायचे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 7, 8, 9 असे अध्याय पठण करायचे. चौथ्या दिवशी बघा 10, 11, 12 असे अध्याय पठण करायचे असतात. म्हणजे क्रमशः आपल्याला 3-3-3 असे अध्याय आपल्याला पठण करायचे असतात. 7 दिवसात ह्याचं एक पारायण होत असतं. तर बघा, आवर्जून करा आणि खरंच स्वामींच्या सेवेत येणं म्हणजे खरंच खूप मोठं भाग्य.
कारण स्वामी सुरुवातीला तर आपले जे काही दोष आहेत, जे काही गेले जन्मीचे घेऊन आलेले जे काही ऋण आहोत, तर ते सर्व काही ह्या जन्मात जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत सुरुवातीला येतो, तर ते सर्व काही आपले दोष असू देत, आपले भोग असू देत, तर त्याची तीव्रता हळूहळू कमी करत असतात. तर बघा खूप जण असे म्हणतात की नाही, मी स्वामींच्या सेवेत आले, माझे चांगलं होण्याऐवजी काहीतरी भांडणं होत आहेत किंवा काही ना काही घरात असे गोष्टी घडायला लागल्यात की म्हणजे सेवेमुळे होतंय का काय, असं खूप जणांच्या मनात प्रश्न असतात. पण तसं काहीही नाही. जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो, तर तेव्हा हळूहळू जे काही आपले षडरूप असतात, तर ते वरती यायला लागतात. म्हणजेच आपल्या मनात असं अनेक असंख्य असे विचार येतात की सेवा करू का नको, किंवा सेवेमध्ये मन लागत नाही, अगदी सेवा करायला बसलं की जांभळे येतात, झोप येते, त्याचबरोबर मन विचलित येतं, मनात काही ना काही विचार येत आहेत. तर जे काही तुमचे षडरूप असतात, तर ती सेवा आपली होऊ देत नाही, तरी सुद्धा आपल्याला त्या तशीच सेवा चालू ठेवायची आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही भोग आहेत, तर ते तुम्हाला भोगूनच संपवायचे आहेत. फक्त त्याची तीव्रता किती ठेवायची, तर ते फक्त माझ्या हातात आहे. आणि त्याच पद्धतीनं आपण जेव्हा स्वामींच्या सेवेत येतो, तर हळूहळू आपली जशी जशी सेवा वाढते, तसे तसे आपल्या भोगाची तीव्रता, आपल्या त्रासाची तीव्रता हळूहळू कमी व्हायला लागते. बघा खूप जण असे आहेत की स्वामींच्या सेवेत आल्या, अचानक काही ना काही संकट, दुःख, त्रास असं यायला लागलं. तर असं काहीही नाही, ही एक स्वामींचीच कृपा आहे. जशी जशी तुमची सेवा वाढते, तसे तसे तुमचे जे काही दुःख, त्रास, संकट आहेत, तर ते सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतात. बघा महाराज आपल्याला योग्य मार्गावरती नेत असतात. बघा या सेवेने खूप काही आपल्याला भेटेल असं नाही, पण जे काही आज खूप जणांकडं सर्व काही बघा पैसा आहे, सर्व काही सुख समाधानी म्हणजे त्यांचं जीवन चाललेलं आहे, पण तरी सुद्धा जी मानसिक अशांतता आहे, तर ती त्यांच्यामध्ये नाहीये. खूप सारा पैसा असूनही उपयोग नाही, रात्रीची झोप सुद्धा येणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर बघा अगदी सर्व काही सुख सुविधा आहेत, तरी त्या माणसाला मानसिक शांतता नाहीये. तर बघा जेव्हा आपण स्वामी महाराजांच्या सेवेत येतो, तर ती मानसिक शांतता आपल्याला मिळायला लागते. म्हणजेच की बघा आपण ह्याचं काही बघितलं की तेही माझ्याकडे आलंच पाहिजे, असं प्रत्येक जणांचं असतं. तर त्याच पद्धतीनं बघा जी काही आपल्याकडं आहे, तर त्यातच आपण समाधानी राहायला शिकतो स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर. बघा खूप सारे मार्ग मोकळे होत जातात, आपली प्रगतीचे मार्ग मोकळे होत जातात. जे काही आपल्या आयुष्यात आपल्यासाठी चांगलं आहे, तर तेच महाराज आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे प्रत्येकाने अगदीच तुम्ही वर्किंग आहात, मला सकाळी सेवा करायला जमत नाही किंवा संध्याकाळी सेवा करायला जमत नाही, मग अशा वेळेस काय करावं? तर बघा अगदीच तुम्हाला सेवा करायला जमत नाही, पण तुम्ही एक माळ स्वामी महाराजांसमोर करा. आता बघा खूप जणांचा प्रश्न असतो की एकच माळ करू का, 11 माळी नाही केल्या तर चालतील का? पण 11 माळी ह्या प्रत्येक बघा जे काही आपले षटरूप आहेत त्याच्यासाठी एक माळ दिलेली आहे, स्वामी महाराजांसाठी एक माळ आहे, आपल्या पितरांसाठी, आपल्या कुलदेवीसाठी, आपल्या कुलदैवतासाठी एक माळ सांगितली गेलेली आहे. म्हणजे 11 माळी मध्ये आपल्या सर्व काही सेवा होऊन जातात. म्हणजे त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहण्यासाठी आपल्याला 11 माळी जप हे करायचे असतात. असं नाही की त्यांची सेवा करायची नाही, त्यांची सेवा सुद्धा आपल्याला करावीच लागणार आहे. पण 11 माळी ह्या ठरवून दिलेल्या आहेत आणि 11च माळी आपल्याकडून झाल्या पाहिजेत. तर अगदीच तुम्हाला एवढा वेळ बसणं शक्य होणार नाही किंवा खूप कामं आहे, मुलांचं करायचं आहे किंवा तुम्ही वर्किंग आहात, मग तुम्ही एक माळ स्वामी समर्थ महाराजांसमोर अगदीच देवपूजा झाली की लगेच एक माळ करून घ्या. त्यानंतरची बाकीची सेवा अगदीच तुम्ही घरातलं काही ना काही काम करत आहात, तर तुम्ही जे काही स्वयंपाक असू देत किंवा जे काही घरातलं काम आहे, तर ते करत करत नामस्मरण करा. ते सुद्धा करणं शक्य होत नाही, म्हणजेच की स्वामी महाराजांसमोर बसून एक माळ सुद्धा करणं शक्य होत नाही. अशा वेळेस जर तुम्ही काही घरातली कामं असतील, तर ते करत करत नामजप केलं, अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेस्तोपर्यंत जे काही दिवसभरात तुमचं काम तुम्ही करणार आहात, तर त्या कामाबरोबर जरी तुम्ही नामस्मरण करत राहिला, तरी सुद्धा ही उच्च कोटीची सेवा आहे. आणि महाराज सुद्धा म्हणतात की तुम्ही दिवस रात्र माझं नाम जप, म्हणजेच माझ्या समोर बसू नका, तुम्हाला कष्टही करावे लागणार नाही. संसारिक माणसाला अनेक सुख दुःख येतात किंवा अनेक चढ उतारांचा सामना करावा लागतो. अशा वेळेस जरी तुम्ही तुमच्या मुखात माझं नाम जरी घेतलं, तरी सुद्धा ती खूप उच्च कोटीची सेवा होते. अगदीच की बघा स्वामी चरित्र सारामृत जरी तुम्हाला स्वामींसमोर बसून वाचणं शक्य नाही झालं, तरी सुद्धा तुम्ही बघा बाहेर जॉब करण्यासाठी जाता, ट्रॅव्हलिंग करत असताना सुद्धा तुम्ही ते ऍप ओपन करा
करा श्री गुरुपीठ, आणि त्यावरती सुद्धा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हे 3 अध्याय क्रमशः वाचू शकता. अगदी तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, फक्त 12 ते 12:30 या दरम्यान आपल्याला करता येत नाही. त्या दरम्यान तुम्ही सेवा करू शकता. किंवा अगदीच की सर्व काही झालेलं आहे, संध्याकाळी झोपायच्या आधी तुम्ही नक्की सेवा करा. बघा, ज्यांच्याकडं हे दिंडोरी प्रणीतचं हे जरी बुक नसेल तरी सुद्धा तुम्ही ऑनलाईन सुद्धा श्री स्वामी चरित्र सारामृताचे जे बुक भेटतात, जे ग्रंथ भेटतात, तर ते तुम्ही मागवू शकता. किंवा अगदीच की हा जरी दिंडोरी प्रणीतचा तुम्हाला ग्रंथ भेटला तरी त्यामध्ये बघून सुद्धा तुम्ही वाचन करू शकता. पण नक्की सेवा करा. ह्या सेवेमुळे आपल्या आयुष्यात बदल होतात. स्वामी सेवेत येऊन आपलं आयुष्य सुखकर होतं. जे आपल्या आयुष्यात बघा, जे आपल्यासाठी चांगलं आहे तर तेच महाराज आपल्यापर्यंत आणत असतात. असं होतं की एखादं संकट आलंय पण त्यामधून बाहेर कसं पडावं असं सुद्धा आपल्याला काही समजत नाही. तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही महाराजांना अगदी मनापासून जरी हाक मारली ना तरी महाराज त्या संकटातून आपल्याला अलगद बाहेर काढतात किंवा ते मार्ग आपल्याला दाखवतात. त्यामुळे नक्की स्वामींची सेवा करा. त्याचबरोबर बघा, अगदीच की सुतक, मासिक पाळी किंवा अगदीच विठा आला तर अशा वेळेस काय करावं. बघा, नित्यसेवा ही आपल्याला जेव्हापासून तुम्ही चालू केली तेव्हापासून अगदी मरस्तोपर्यंत करायची असते. ज्यांना जसं शक्य होईल त्यांनी तशी करावी. पण बघा, तुम्हाला अगदीच मासिक पाळी आली तर तुमचे 3-3 अध्याय चालू आहेत, नित्यसेवा चालू आहे, तर ते 4-5 दिवस तुम्ही स्किप करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही सेवेला जेवढे अध्याय राहिलेले आहे तिथून पुढे तुम्ही काउंट करू शकता. म्हणजे तिथून पुढे तुमचा एक पारायण असं होणार आहे. त्यानंतर बघा, अगदीच की सुतक आलं तरी सुद्धा तुम्ही पुढे काही सुतकाचे दिवस असतात तर ते स्किप करा आणि त्यानंतर तुम्ही सेवा करू शकता. पण त्या सुतकात सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरणाला काहीही नियम असे नाहीयेत. तुम्ही जिथे आहात, जसे आहात तुम्ही नामस्मरण हे करू शकता. नामस्मरणाला कोणतंही बंधन नाही. अगदी तुम्ही अंघोळ करताय किंवा अगदी संध्याकाळी झोपताना सुद्धा तुम्ही जरी नामस्मरण करून जरी झोपला तरी सुद्धा स्वामी महाराज असे दैवत आहेत की त्यांना कोणताही नवस न करता आपले सर्व काही बघा, अडचणी जरी आपण त्यांना नाही सांगितल्या तरी सुद्धा ते आपल्याला संकटातून बाहेर काढत असतात. फक्त तुम्हाला त्यांचं नामस्मरण आपल्याकडून झालं पाहिजे. त्याचबरोबर जी नित्यसेवा आहे तर ती आपल्याकडून झाली पाहिजे. सर्वांनी करा. त्याचबरोबर खूप ताईंचा असा प्रश्न होता मागे पण एकदा, स्वामी चरित्र सारामृताचे माझे पारायण चालू आहे तर ते पारायण चालू असताना मी माहेरी जाऊ का, तिथं पारायण करू का. तर बघा, नित्यसेवा करत असताना तुम्ही माहेराला जाऊन सुद्धा ही सेवा करू शकता. त्यानंतर तुम्ही जे काही तुमचे पारायण म्हणजे ते जे काही अध्याय तुमचे राहिलेले आहेत तर ते तुम्ही माहेरात सुद्धा वाचू शकता. तिथं सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. असं काहीच नाही की आपल्याच घरी सेवा सर्व काही झाली पाहिजे. नित्यसेवेला कोणतेही बंधन नाहीये किंवा नियम अटी काहीच नाहीयेत. असे तुम्ही जिथं आहात, जसे आहात त्या पद्धतीने तुम्ही नित्यसेवा ही करू शकता. त्याचबरोबर फक्त एवढंच येतं की जेव्हा आपण नित्यसेवा करतो तर मांसाहार वर्ज करायचा असतो. म्हणजे तुम्ही मांसाहार घरात केला, अगदी तुम्ही खात नाहीये पण तुम्हाला घरातल्यांना करून द्यावा लागत असेल तर त्यांना करून द्या. त्याचबरोबर बघा, असं होतं की बघा, ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा आहे मग त्या दिवशी सेवा करू का, तर त्या दिवशी तुमची सेवा एक दिवसाची स्किप करा. त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं वाटतंय ना, नाही माझा काळा खंड पडला मग मला ती सुद्धा सेवा करायची आहे, तर तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी घरातील सर्व काही साफसफाई करून तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा आदल्या दिवशीचे 3 अध्याय आणि दुसऱ्या दिवशीचे 3 अध्याय असे 6 अध्याय सुद्धा एका दिवशी पठण करू शकता. असं काहीच नाहीये की बाबा एक दिवसाचा खंड पडला तर ते मला आता पुढे एक दिवस काउंट झाला तरी सुद्धा काही हरकत नाहीये. किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा आदल्या दिवशीचं आणि त्या दिवशीचं सुद्धा ते 3 असे 6 अध्याय तुम्ही पठण करू शकता. फक्त ही सेवा करत असताना ज्या दिवशी मांसाहार होणार आहे त्या दिवशी सेवा करू नका. त्याचबरोबर येतं की बघा, परांना असं होतं की बघा, आपले एवढं सांसारिक अडचणी असतात की आपल्याला एखाद्याच्या लग्नाला जायचं किंवा काही ना काही गोष्टी असतात की जिथं आपले नातेसंबंध सुद्धा आपल्याला टिकवायचे असतात. तर अशा वेळेस तुम्ही एखादा दिवस जरी बघा परांना तुम्हाला खावं लागलं तर तिथं तुम्ही 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा आणि त्यानंतर तुम्ही अगदीच परांना खाऊ शकता. पण काही जणांचं असं असतं की नाही, मला दोष लागायला नको. मग अशा वेळेस तुम्ही काय करावं, तर तिथं तुम्ही जेवलं तरी काही हरकत नाही पण 5-10 रुपये तुम्ही तिथं ठेवू शकता की बाबा बघा, 1 रुपया जरी तुम्ही तिथं ठेवला तरी सुद्धा ते परांना होत नाही, कारण 1 रुपया त्याच्या बदल्यात आपण दिलेला असतो. तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही स्वतःचं
पैसा देऊन सुद्धा ते तिथलं अन्न ग्रहण करू शकता किंवा गायत्री मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही ते अन्न ग्रहण करू शकता. तर तुम्हाला नक्की समजलं असेल, स्वामी चरित्र सारामृत हे खरंच अमृता समान आहे. जेव्हा आपण ह्या पारायण घरात करतो आणि त्याचा जेव्हा मंत्र उच्चार घरात होतो तर कितीतरी दोष नाहीसे होतात, आपले कितीतरी शत्रू नाहीसे होतात, मन शांत व्हायला लागतं. त्याचबरोबर बघा असं होतं की छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आपल्याला सुख भेटायला लागतं. आपले मार्ग जे काही दुःख संकट आपल्या आयुष्यात येत आहे तर ते अलगद बाजूला होऊन आपल्या आयुष्यात जे काही छोटे छोटे आनंदाचे क्षण येतात ना, तर त्यामध्ये आपण एक एक दिवस सुद्धा जगायला लागतो. त्यामुळे आवर्जून सेवा करा आणि स्वामी महाराजांच्या सेवेत आलं तर आपलं आयुष्य सोन्यासारखं होतं. त्यामुळे सर्वांनी नित्यसेवा करा. ज्यांना खरंच असं वाटत होतं की नित्यसेवा कशी करावी तर त्यांना नक्की समजलं असेल. तर आतापुरतं एवढं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.